नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद वैष्णव, मेडिकल डायरेक्टर कमलनयन बजाज हॉस्पिटल। आज आपल्यासोबत श्रीयुत पिंपरखेडकर उपस्थित आहेत आणि सोबत त्यांच्या सुनबाई आहेत। आज आपण इथे पिंपरखेडकरांना त्यांची बजाज हॉस्पिटलमध्ये 1.5 वर्षापूर्वी जी रोबोटिक सर्जरी झालेली आहे तर त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याबद्दल आपण इथे त्यांना बोलवलेलं आहे। तर पिंपरखेडकर काका, नमस्कार साहेब। नमस्कार। तुम्ही 1.5 वर्षापूर्वी बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता। हो, तुम्हाला काय आजार होता तेव्हा, काय त्रास होता? मला लघवीचा त्रास होता आणि लघवी करताना आग खूप होत होती ती। हां, आणि लघवी थेंब 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 होत होती। हो, बरं। मग बजाज हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटला तिथे? सावजी साहेबाला आम्ही भेटलो होतो। बरं, हो। मग सावजी साहेबांनी आम्हाला मग काही तपास ॲडमिट केलं आणि त्यांना ऑपरेशन सांगितलं, आम्ही ऑपरेशन केलं। हां, बरं। तुमचं जे ऑपरेशन आहे ते प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन झालेलं आहे, बरोबर आहे? हो हो हो। बरं, हे प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन इतर जे प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन केलं जातं इतर रुग्णांमध्ये त्याच्यापेक्षा कसं वेगळं असेल हे तुम्हाला डॉक्टर सावजी यांनी सांगितलं होतं? हो, मला सांगण्यात आलं की तुमचं रक्त कमी जाईल आणि रोबोटिक असल्यामुळे अचूक उपचार मिळेल तुम्हाला आणि पूर्ण रोग निघून जाईल। बरं, म्हणजे तुमचे जे प्रोस्टेटचं जे ऑपरेशन झालेलं आहे हो हे रोबोटिक ऑपरेशन झालं? रोबोटिक झालेलं, हो हो। बरं, आता मी पिंपरखेडकरांच्या सुनबाई त्यांना विचारतो की तुम्हाला हे रोबोटिक सर्जरीचं जे ऑपरेशन तुमच्या सासऱ्यांवर झालेलं आहे प्रोस्टेटचं, तर ह्याच्याबद्दल डॉक्टर सावजी यांनी काय कल्पना दिली होती तुम्हाला? सर, आम्ही तर सुरुवात पहिले आलो आणि सावजी सरांनाच भेटलो। सावजी सरांनी खूप छान मार्गदर्शन पण दिलं। सावजी सर आल्या पहिले त्यांनी वय विचारलं। मग सर 71, त्यावेळेस 70-71 होते। म्हणे सिनियर सिटीजनच्या मानाने रोबोटिकल ऑपरेशन एकदम सोयीस्कर राहील म्हणे तुमच्यासाठी। आणि त्यानुसार मग मी त्यांना भेटले आणि घरी पण बोलून घेतलं। घरी पण सांगितलं की अण्णांना काही त्रास होणार नाही, याची काळजी डॉक्टर घेतील, कारण या वयामध्ये चिरफाड जास्त करणं आणि त्या जखमा लवकर भरून यायची शक्यता खूप कमी राहते। आणि रोबोटिकमध्ये मग त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फक्त 2 छोटे होल आणि 1 छोटीशी चिरफाड तेवढी त्यांची झाली। आणि नंतर इथं स्टे पण कमी राहिला आमचा, जास्त दवाखान्यामध्ये जास्त वेळ द्यावा नाही लागला। दुसरी गोष्ट म्हणजे खर्च पण एकदम चांगला, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला। आणि मॅन्युअली याच्यामुळं नाही विचार केला की मॅन्युअली याच्यामुळं नको की त्याने त्रास होईल, चिरफाड पण होते, मग रक्तस्राव होतो, वेळेवर रक्त मिळतं नाही मिळत आणि त्यावेळेस शेवटी आपण घाबरलेलोच राहतो। पण सरांनी सांगितलं सिनियर सिटीजन आहे त्या मानाने तुम्ही एकदम निश्चिंत राहा। आणि मी सरांनाच विचारलं, सर तुम्ही सांगा कोणतं चांगलं असेल। सरांनी सांगितलं रोबोटिकल। थोडंसं मोबाईलचा पण सहारा घेतला आम्ही, यूट्यूबला पण बघितलं आणि सरांना त्याच दिवशी लगेच दुपारी सांगितलं आणि संध्याकाळी आम्ही ॲडमिट झालो। बरं, म्हणजे तुम्हाला डॉक्टर सावजी यांनी एक रुटीन सर्जरी प्रोस्टेटची आणि रोबोटद्वारे केल्या जाणारी सर्जरी याचा फरक समजावून सांगितला? दोन्ही पण एकदम व्यवस्थित। आणि ज्याच्यामध्ये की पेशंटचा रुग्णालयात लागणारा वेळ किंवा होणारा रक्तस्राव ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ज्याला एक अचूक निदान किंवा अचूक निदान म्हणण्यापेक्षा अचूक उपचार आणि प्रेसिजन ज्याला म्हणतात, प्रेसिजन आणि पेशंटला होणारा एकंदरीत त्रास हा कमी असतो असं तुम्हाला सांगितलं गेलं। बरं, हे जे तुम्हाला सांगितलं गेलं हे ऑपरेशनच्या मध्ये किंवा ऑपरेशन झाल्यानंतर याचा तुम्हाला प्रत्यय आला का? हो सर, प्रत्यय आला, कारण जखमा जास्त नव्हत्या त्यामुळे पण लवकर ते भरून आल्या आणि ते फार लवकर चालायलाही लागले। अच्छा, असं बेडवर म्हणून ऑपरेशन झालंय आणि बेडवर पडून आहेत असं आम्हाला झालंच नाही। एक ऑपरेशन झाल्यानंतर 1-2-3 दिवस फक्त दवाखान्यामध्ये तेवढे ते होते, त्यानंतर इथून घरी जाताना येताना स्वतः चालायला लागले, उठायला बसायला, त्यामुळे त्यांची स्टॅमिना खूप छान होता। बरं, पिंपरखेडकर काका, तुमचा एकंदरीत अनुभव रोबोटिक सर्जरीचा कसा होता? नाही, मला खूप चाललं। तर काही याच्यामध्ये काय आहे की जखम जवळजवळ नाहीच्या बरोबर होती। ओके, हां,
आणि ते जखम 8-15 दिवसात भरून गेली माझीवाली, बरं जी झालेली होती, छिद्र वगैरे जे होते बरं ते 8-15 दिवसात भरून गेले आणि मी लवकरच चांगला झालो मी. बरं हां. ठीक आहे. तर आपण बघितलं की वय वर्ष 70 असलेल्या आणि तुम्हाला मला वाटतं मध्यम स्वरूपाचा मधुमेह पण आहे. ओके. तर अशा रुग्णावर जेव्हा युरोलॉजिकल सर्जरीज म्हणजे मूत्ररोग विषयक काही जर ऑपरेशन्स करायचे असतील तर रोबोटिक सर्जरी हा एक उत्तम पर्याय आहे. कमलनयन बजाज हॉस्पिटलला रोबोटिक सर्जरी ही अत्युच्च प्रणालीची आहे, त्याला आम्ही दा विंची एक्स म्हणतो. तर ही अत्युच्च प्रणाली जी रोबोटिक सर्जरीची आपल्याकडे आहे, तर याचा सर्व मराठवाड्यातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे. रोबोटिक सर्जरीबद्दल तुम्हाला कुठल्याही माहिती हवी असेल किंवा काही उपलब्धता त्याच्या जाणून घ्यायची असेल तर तुम्ही बजाज हॉस्पिटलमध्ये संपर्क करू शकता. धन्यवाद.